नाशिकमधील गवळणे गावामधल्या विजय सहाने यांनी आपल्या कुटुंबासोबत आत्महत्या केली आहे। विजय सहाने हे बॉश कंपनीमध्ये कामाला होते। त्यांच्या आत्महत्येच्या नंतर कुटुंबियांनी कंपनीवरती गंभीर आरोप केले। कंपनीमधल्या त्रासाला कंटाळून विजय यांनी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे। हा आरोप केलेला आहे त्यांच्या कुटुंबियांनी। विजय सहाने यांनी आपली पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीसोबत आपलं आयुष्य संपवलंय। दरम्यान सहाने कुटुंबाच्या आत्महत्येच्या नंतर आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आमदार खोसकर यांनी केली आहे। आज आमच्या घरातले कुटुंबातले 3 व्यक्ती जात आहे। आज आमच्या कुटुंबावर काय वेळ आली असेल आम्ही शब्दात व्यक्त करणं शक्य नाही। तर आमची अशी मागणी, या बॉश कंपनीचा जो काय हा मनमानी कारभार सुरू आहे, या कारभाराविषयी सगळीकडे आवाज उठवला पाहिजे। मी उद्योगमंत्री असेल, आमचे स्थानिक आमदार खासदार, गृहमंत्री फडणवीस साहेब या सर्वांना अशी विनंती करतो, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना अशी विनंती करतो की तुम्ही गांभीर्याने या विषयाकडे लक्ष द्या। एक कुटुंबाला असं संपत राहिलं तर निश्चितच कुठेतरी या गरीब कुटुंबाला न्याय मिळणार नाही। या आम्हाला न्याय मिळवण्यासाठी व्यक्तिशः सर्वांनी असं प्रयत्न करावा अशी माझी मागणी आहे। एक संशय असं वाटतो की ज्या ठिकाणी हा काही विनंतीच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी लिडरशिप करत असेल तर हे होऊ शकतं। आता जे पंचनाम्यामध्ये सुद्धा त्याच्यात मेन्शन केलेलं आहे। पण अशा घटना जर होत असेल कंपनीच्या मॅनेजरकडून किंवा कंपनीकडून तर याच्यावर कुठंतरी काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे। तर याच्यामध्ये बायकोने आणि त्यांनी सुसाईड केला, पण मुलगीचं काहीच नाही, मुलगी अशी मृत्यूअवस्थेत सापडली। याचा अर्थ कुठंतरी या ठिकाणी हे संशय वातावरण 100% संशय आहे। याच्या बाबतीमध्ये कसं चौकशी झाली पाहिजे। तर या प्रकरणाविषयी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। नाशिकमध्ये आज सकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे। एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची जी आहे ती बातमी समोर आली आहे। या संदर्भात पोलीस देखील तपास करत आहे। मात्र आत्महत्या केलेले विजय साने आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही आहे। पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। मात्र एका बाजूला जर बघितलं तर नातेवाईकांनी एक गंभीर आरोप केला आहे। विजय साने हे नाशिकच्या बॉश कंपनीमध्ये गेल्या 12 वर्षांपासून जे आहे ते कामावर होते। मात्र त्यांना बॉश कंपनीकडनं वारंवार त्या ठिकाणी त्यांचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। याच बॉश कंपनीमध्ये सध्या विजय साने हे काम करत होते। विजय साने बॉश कंपनीतील कामगार होते। गेल्या 12 ते 14 वर्षांपासून त्यांना या कंपनीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक अडचणी येत होत्या असे देखील आरोप आता या सहाने कुटुंबियांनी केला आहे। त्यासोबत गेल्या 1 महिन्यांभरापासून जे बॉश कंपनीतील 300 कामगार आहेत त्यांना कुठेतरी बॉश कंपनीच्या प्रशासनाकडून मानसिक जो आहे तो त्रास दिला जात असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। एकंदरीत जर बघितलं तर या प्रकरणासोबत बॉश कंपनीच्या माध्यमातून या 300 जे कामगार आहेत त्यांच्यावर या प्रकारचा त्रास का दिला जातोय हे देखील अद्याप समजू शकलं नाहीये। मात्र त्यांना कुठेतरी कामावरून काढून टाकणे, त्यासोबत त्यांना ब्रेक देणे अशा अनेक विविध ज्या आहे ते घटना समोर आल्यानंतर आता या बॉश कंपनीच्या माध्यमातून या कामगारांना न्याय मिळत नसल्याने एक कामगार असलेले विजय सहाने यांनी थेट टोकाचं पाऊल उचललंय आणि आपल्या पत्नी आणि अवघ्या 9 वर्षाच्या मुलीसोबत आत्महत्या केल्याचं घटना घडली आहे। मात्र या संदर्भात पोलीस देखील तपास करत आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आता पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।